नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। नेवाशामध्ये क्रांतिकारी पक्ष आणि भाजपची रस्त्याच्या भूमिपूजनावरून जुगलबंदी। एकाच रस्त्याचे 2 ठिकाणी भूमिपूजन संपन्न। अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत सांगलीमध्ये राष्ट्रवादी प्रवक्त्यांनी पक्षाच्या डिजिटल बोर्डवरील स्वतःचा फोटो कापला। टाकळीमध्ये सोनवणे यांच्या उसाच्या क्षेत्रामध्ये आढळल्याचे अस्पद मृतदेह। पोलीस तपास सुरू, परिसरामध्ये पसरली घबराट। आणि कर्करोगाशी झुंज देणारे हलगीपटू श्री ज्ञानेश्वर काळोखे यांना हवाय मदतीचा हात, मात्र प्रशासनाचा विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्यूशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क 67606060। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। नेवासा इथे अवघ्या 350 मीटर रस्त्यांच्या भूमिपूजनावरून नगरपंचायतीच्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच राजकीय जुगलबंदी पाहायला मिळाली आहे। तर एकाच रस्त्याचे 2 ठिकाणी वेगवेगळ्या भूमिपूजन उद्घाटन करण्यात आले। दरम्यान एकमेकांच्या अगोदर भूमिपूजन करण्यासाठी ऐनवेळी भाजपकडून वेळेमध्ये बदल देखील करण्यात आला। नेवासा इथे अवघ्या 350 मीटर रस्त्यांच्या भूमिपूजनावरून नगरपंचायतीचे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगलाय। एकमेकांच्या अगोदर भूमिपूजन करण्यासाठी ऐनवेळी भाजपकडून वेळेमध्ये बदल करण्यात आला। सकाळी 8 वाजता आमदार बाळासाहेब मुरकुटे तसेच भाजप नगरसेवकांनी रस्त्याच्या एका टोकाला, तर 9 वाजता क्रांतिकारीच्या नगरसेवकांनी त्याच रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला भूमिपूजन सोहळा पार पाडलाय। यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या। नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर झालेल्या या पहिल्याच विकास कामांच्या भूमिपूजनाच्या सोहळ्याची राजकीय जुगलबंदी चांगलीच चर्चेची ठरली आहे। नगरपंचायत स्थापनेनंतर वैशिष्ट्यपूर्ण योजना निधीमधील 17,94,000 रुपयांच्या श्रीरामपूर रस्ता ते पाकशाळा या 350 मीटर रस्त्याचं भूमिपूजन सोमवारी ग्रामदैवत मोहिनीराज यात्रेनिमित्त करण्याचे भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे तसेच नगराध्यक्षा संगीता बर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकाळी 9 वाजता करणार असल्याचे सोशल मीडियावरती निमंत्रणाच्या पोस्ट फिरत होत्या। मात्र हा रस्ता प्रभाग क्रमांक 1 मधील असल्यामुळे क्रांतिकारीच्या नगरसेविका योगिता सतीश पिंपळे यांचे नाव टाकणं देखील गरजेचं होतं। मात्र तसं झालं नाही। त्यामुळे क्रांतिकारी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रभागामधील नगरसेवकांसमवेत सकाळी 8:30 वाजता भूमिपूजनाचा मुहूर्त ठरवला।
त्याची कुणकुण लागताच भाजपनं 9 वाजता होणारं भूमिपूजन 8 वाजताच ठिकाण बदलून पाकशाळेजवळ आटपून घेतलंय। यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नगराध्यक्षा संगीता बर्डे, नगरसेविका सीमा मापारी, अबुशेठ देशमुख, सुनील वाघ, दादा देशमुख, सतीश गायके, दत्तात्रय बर्डे, इरफान आतार आदी उपस्थित होते। त्यानंतर क्रांतिकारीनं ठरवल्याप्रमाणे श्रीरामपूर रस्त्यालगत स्थानिक नागरिकांना घेऊन भूमिपूजन सोहळा पार पाडलाय। रस्त्याच्या दोन्ही टोकाला 2 भूमिपूजन झाल्यामुळे चर्चेला मोठं उधाण आलं होतं। क्रांतिकारी पक्षाने केलेल्या भूमिपूजन प्रसंगी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सुखदान, नगरसेविका योगिता पिंपळे, रमुशेठ पठाण, सतीश पिंपळे, विजय कावरे, आहेर साहेब, जाकीर देशमुख यांच्यासह नेवासा शहरामधील क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले की शहरामधील विकास कामांसाठी राजकारण न करता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, तरच सर्व प्रश्न सुटतील आणि या भूमिपूजनासाठी सर्व नगरसेवकांना निरोप देण्यात आलेत। मात्र विरोधकांनी चुकीच्या पद्धतीनं दुसरा कार्यक्रम ठेवलाय। आपल्याला नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर जो निधी मिळाला, सुमारे 10 कोटी रुपयाचा हा निधी, त्यातील पहिला कार्यक्रम हा जो भगवान मुनिराज मंदिर आणि पाकशाळेकडे येणारा हा रस्ता, मेन रोडपासून येणारा हा रस्ता, याचं खडीकरण, डांबरीकरण, मजबूतीकरण हा या कार्यक्रमाअंतर्गत याचा शुभारंभ केलेला आहे। आणि एक नवीन पर्वाला विकासाच्या आणि नेवासा वैभवामध्ये भर टाकण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सुरुवात होत आहे। आणि आज भगवान मुनिराजाच्या या यात्रेच्या निमित्ताने आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा संपन्न होत असताना पुढील 1 वर्षामध्ये पुढील यात्रेपर्यंत पालखी मार्ग असेल, रस्ते असतील, अंतर्गत गटर असतील, स्वच्छता विभाग असेल, आरोग्य असेल, ह्या सर्व सुखसोयींना उपयुक्त या कामाला शुभारंभ होऊन लवकरात लवकर हे कामं पूर्ण होतील अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। आपणा सर्वांना शुभेच्छा। जय हरी, रामकृष्ण हरी। नगराध्यक्ष, नगरसेवक हे आपले भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आहेत, नगरसेवक आपले भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि या अनुषंगाने हा आपला जो कार्यक्रम आहे हा नियोजित कार्यक्रम आहे। आपण कार्यक्रम ठेवला, विरोधकांकडनं यामध्ये जर चुकीच्या पद्धतीने दुसरं कार्यक्रम जर होत असेल तर हे योग्य नाही। आम्ही त्यांना निमंत्रित केलं होतं, त्यांनी आज या ठिकाणी आत्ता देखील एक तासापूर्वी त्यांना आम्ही पुन्हा एकदा या निमित्ताने विनंती केली की आपण सर्व एकत्र येऊन हा कार्यक्रम करू, परंतु मला असं वाटतं याच्यामध्ये राजकारण करणं, यामध्ये या विकास कामामध्ये अडथळा निर्माण करणं एवढाच हेतू या क्रांतिकारी मंडळाचा दिसतोय। मला असं वाटतं या विकास कामामध्ये आणि नेवासा शहराच्या वैभवामध्ये मला असं वाटतं सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे आणि पुढील काळामध्ये आपण हा जो काय एकोपा आहे हा नेवासकरांसाठी राजकारण बाजूला ठेवून आपण या निमित्ताने तो सांभाळला पाहिजे। तर उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यावेळी म्हणाले की क्रांतिकारी पक्षाच्या कुठल्याही नगरसेवकांना उद्घाटनाचं निमंत्रण दिलं गेलं नाहीये, त्यामुळे हा उद्घाटनाचा दुसरा कार्यक्रम घेण्यात आलाय। आजपर्यंतचे सर्व ठराव एकमतानं मंजूर झाले आहेत, त्यामुळे आम्हाला विश्वासात घेतलं असतं तर सर्वजण त्यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहिलो असतो। नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर नियमाप्रमाणे जो राज्य शासनाचा निधी नगरपंचायतीला मिळाला, तो निधी जवळजवळ 7.5 कोटीच्या आसपास आहे। त्यामधून विशेष रस्ता अनुदानातून प्रभाग क्रमांक 1 मधील श्रीरामपूर रोड ते पाकशाळा हा रस्ता सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने आग्रहाने घेण्यात आलेला आहे। आज त्याच्या शुभारंभ झालेला आहे। संबंधित तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि नगराध्यक्ष यांनी कुठल्याही नगरसेवकांना विश्वासात न घेता उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला होता, म्हणून आम्ही सर्व नगरसेवक प्रभाग क्रमांक 1 मधील आमचे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नगरसेवक योगिताताई पिंपळे यांच्या आग्रहास्तव त्यांनी निमंत्रण देऊन ते उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला। त्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक उपस्थित आहोत। ते ह्याचप्रमाणे नगरपंचायत अस्तित्व आल्यापासून जो एकमुखी आणि सर्वांना बरोबर घेऊन जो कारभार आजपर्यंत चालला, ह्या
निमित्ताने मी हे एकच सुचवू इच्छितो की पंचायत अस्तित्वात आल्यानंतर राज्य शासनाने कायमस्वरूपी CO नगर पंचायतीला दिलेला असताना काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या सोयीसाठी तो पूर्णवेळ नगर मुख्याधिकारी हा त्याला घालवलं, ते हे चुकीचं बोलतात. कारण की त्यांनी कुठलीही पूर्वकल्पना न देता पक्ष भूमिका न घेता त्यांनी आधी जर व्हॉट्सअपवर पोस्ट टाकण्याच्या आधी जर कल्पना दिली असती तर काहीच अडचण नव्हती. आम्ही सर्वजण हजर राहिलो असतो. पण अजून म्हणजे त्यांनी उद्घाटन झालं तरी कुठल्याही क्रांतिकारीच्या नगरसेवकांना निमंत्रण दिलेलं नाही. त्यामुळं हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. नेवाशाच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन आणि कुठल्याही पक्षीय राजकारण न करता नेवाशाचा विकास व्हावा हीच आमची इच्छा आहे. दरम्यान यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष संजय सुखदान म्हणाले की इथे कुठल्याही पक्षाला साथ देण्यासाठी आलो नाहीये. ज्या प्रभागामध्ये नवीन कामाचा शुभारंभ आहे तेथील नगरसेवकाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, परंतु फक्त श्रेय लाटण्यासाठी लोकप्रतिनिधींनी अशी राजकीय कुरघोडी केली आहे, असे क्रांतिकारीच्या कार्यक्रमामध्ये बोलताना संजय सुखदान म्हणालेत. या उद्घाटनासाठी सगळ्यात प्रथम आमच्या सर्व नगरपंचायतीच्या नगरसेवकांना विश्वासात घेणं गरजेचं होतं. त्याच्यामध्ये प्रथमतः स्थानिक प्रभागाचा जो नगरसेवक आहे त्याला सर्वप्रथम विश्वासात घेणं गरजेचं होतं, परंतु त्याला कुठेही विश्वासात न घेता फक्त आमदार आणि नगराध्यक्ष यांचे नाव टाकून तो व्हॉट्सअपला मेसेज फिरवण्यात आला की या प्रभागामध्ये या रस्त्याचं उद्घाटन आहे. वास्तविक पाहता हे कुरघोडीचं राजकारण झाल्यासारखं झालं की जेणेकरून आम्ही निधी आणला आम्हाला उद्घाटन करत, परंतु ज्या प्रभागाचा जो नगरसेवक आहे त्याला ते पहिलं हे दिलं पाहिजे, प्राधान्य दिलं पाहिजे. त्याच्या ठीक आहे उद्घाटन तुमच्यासह केलं तरी हरकत नाही, परंतु त्या नगरसेवकांना तिथं असणं गरजेचं होतं आणि ते विश्वासात न घेतल्यामुळं हा कार्यक्रम ठेवला गेला. परंतु याचा अर्थ असं नाही समजू का आम्ही म्हणजे क्रांतिकारिकाच्या नगरसेवकाबरोबर आलोय. फक्त माझ्या सत्सद विवेक बुद्धीला त्यांच्या गोष्टी न पटल्यामुळं मी या उद्घाटनासाठी उपस्थित राहिलेलो आहे. शंकर नाबदे, C24 तास, निवासा. हडपसरमध्ये आई प्रतिष्ठान यांच्या वतीनं कार्यसम्राट माजी आमदार शिवसेना शहर प्रमुख पुणे महादेव बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये हरिभक्त पारायण बाबा महाराज सातारकर यांचं कीर्तन, बेरोजगार मुलामुलींसाठी भव्य नोकरी मेळावा आणि शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. आई प्रतिष्ठान आयोजित शिवसेना शहर प्रमुख पुणे माजी आमदार महादेव बाबर यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त हडपसरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 3 फेब्रुवारीला गांधी चौकामध्ये हरिभक्त पारायण बाबा महाराज सातारकर यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी गांधी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी भक्त सहभागी झाले होते. तसेच गाडीतळ येथील बंटर शाळेमध्ये बेरोजगार मुलामुलींसाठी भव्य नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. 1,500 पेक्षा जास्त मुलामुलींना रोजगाराची संधी इथे देण्यात आली होती. यामध्ये 10वी ते पदवीधर मुले-मुली सहभागी झाले होते. आज या शाळेमध्ये आई प्रतिष्ठानच्या वतीनं नोकरी महोत्सवाचं आयोजन केलं गेलं. प्रामुख्याने त्याच्यामध्ये सागर जगताप, प्रसाद बाबर, ज्ञानेश्वर बिबे, संदीप, प्रकाश पवार, आमचे आदरणीय माळी आणि कंपनीचे सगळे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत की तरुणांना रोजगार मिळावा म्हणून आजचा माझ्या वाढदिवसानिमित्ताचं निमित्त साधून या ठिकाणी 1500 लोकांना आम्ही नोकरी देणार. तो कार्यक्रम आता सुरू आहे. काल गांधी चौकामध्ये बाबा महाराज सातारकर यांचं कीर्तन झालं तिथे वारकरी सापडण्यासाठी. आज छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेला कळावेत म्हणून काळेबदलमध्ये नितीन बानगुडे पाटील यांचं त्या ठिकाणी व्याख्यान. शासनाचे विविध पेपर्स मग आधार कार्ड असेल, डोमेस्टाईल असेल, इतर जेवढे काही रेशनिंग कार्ड असेल ते सगळं आम्ही मोफत त्या ठिकाणी नागरिकांना त्या ठिकाणी देणार आहोत. संध्याकाळी कोंडव्यामध्ये सुद्धा 5 तारखेला नितीन बानगुडे पाटील यांचं संभाजी महाराजांचं व्याख्यान आणि मुस्लिम समाजाने मिठानगर या भागामध्ये 7 तारखेला
माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कव्वालीचं आयोजित केले. असे सगळे कार्यक्रम हडपसर मतदारसंघाचे आमचे सुधीरनाथ तुपे, अमोल हरपळे, आमचे अमोल नाना तुपे, विक्रम लोणकर, आमचे सगळे विजय देशमुख, हे सर्व सहकार्य ठेवले. त्यांचं मी आभार मानतो. तसेच काळेपडळ इथे शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी शिवसेना शहर प्रमुख पुणे माजी आमदार महादेव बाबर, सहसंपर्क विजय देशमुख, उपशहर प्रमुख समीर तुपे, शहर संघटक अमोल हरपळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विक्रम लोणकर, महिला आघाडी क्षेत्र संघटिका योगिता लोणकर, वैष्णवी घुले, शहर समन्वयक जयसिंग भाणगिरे, विनोद धुमाळ, दिलीप झगडे, भारत चौधरी, विभाग प्रमुख खंडू जगताप, संजय शिंदे, अभिमन्यू भाणगिरे, गणेश कामटे, अमित घुले तसेच प्रसाद बाबर, सागर जगताप, माजी सरपंच मांजरी, अण्णा धारवाडकर, हडपसर विधानसभा विभाग प्रमुख राम खोमणे आदी मान्यवर उपस्थित होते. नेत्याचा एक पाय जनसमूहात आणि दुसरा पाय प्रगतीच्या दिशेने उचललेला असावा लागतो. नेत्याचे दोन्ही पाय जनसमूहात राहिले तर जनसमूहाची प्रगती होत नाही आणि नेत्याचे दोन्ही पाय प्रगतीच्या दिशेने उचललेले असले तर नेत्याचा जनसमूहाशी संपर्क उरत नाही. ज्या नेत्याचा एक पाय जनसमूहात आहे आणि दुसरा पाय त्या जनसमूहाच्या प्रगतीच्या दिशेने उचललेला आहे असा नेता म्हणून आदरणीय महादेवांना बाबर यांची महाराष्ट्राला ओळख आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्व समृद्ध अनुभवांची शिदोरी ज्यांच्या पाठीशी आहे, विकास कामाच्या ध्यासासाठी ज्यांचा हर एक श्वास सातत्यानं आहे, असं व्यक्तित्व म्हणून खरं तर मी त्यांना ओळखतो. एक खेडेगाव होतं. खेडेगावात सासू आणि सून घरात, वेळ संध्याकाळची, घरात वीज नाही. अशा वेळी अंधार पडल्यावर सुनेनं दिवा पेटवला आणि तो दिवा आतल्या खोलीत ठेवला. दिवा आतल्या खोलीत ठेवल्यावर तिच्या लक्षात आलं की बाहेरच्या खोलीत अंधार पडतोय. तिने पटकन आतल्या खोलीतला तो दिवा उचलला, बाहेरच्या खोलीत नेऊन ठेवला. दिवा बाहेरच्या खोलीत नेऊन ठेवल्यामुळे तिच्या लक्षात आलं की आता आतल्या खोलीत अंधार पडतोय. तिनं परत बाहेरच्या खोलीतला दिवा उचलला, परत आत नेऊन ठेवला. दिवा आतल्या खोलीत ठेवल्यामुळे परत बाहेरच्या खोलीत अंधार पडला. तिनं तोच दिवा उचलला, परत बाहेर नेऊन ठेवला, तर परत आतल्या खोलीत अंधार पडला. तिला काही कळेना. तिची ही गडबड सासूनं बघितली आणि सासू पटकन उठली, तो दिवा उचलला आणि तिनं उंबरट्यावर नेऊन ठेवला. आता दोन्ही खोलीत प्रकाश पडला. शहर प्रमुख माननीय महादेवांना बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त बाबा महाराज सातारकर यांचं कीर्तनाचा कार्यक्रम गांधी चौक या ठिकाणी संपन्न झाला. त्याचप्रमाणे मंटल हायस्कूलमध्ये नोकरी महोत्सव हा कार्यक्रम संपन्न झाला. त्याचप्रमाणे शिवव्याख्यात नितीन बानगुडे पाटील यांचं व्याख्यान काळे बोराटे नगर या ठिकाणी संपन्न झाला. महादेवांना बाबरांच्या वाढदिवसानिमित्त या तिन्ही कार्यक्रमाचं आयोजन हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं करण्यात आलं होतं. याच्यामध्ये सर्व आजी माजी पदाधिकारी, त्याचप्रमाणे आजी माजी लोकप्रतिनिधी आणि सर्व शिवसैनिक शाखा प्रमुख महिला आघाडी यांच्या वतीनं हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हे सर्व कार्यक्रम हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पार पडले. यानिमित्त अतिशय चांगल्या प्रकारचा उत्साह या सर्व जनतेने, त्याचप्रमाणे नोकरी महोत्सवामध्ये विविध क्षेत्रामध्ये कंपन्यांनी, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी, या तरुण सहकाऱ्यांनी सहभाग घेतला होता आणि हा अतिशय आगळा वेगळा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला. शिवसेनेचे शहर प्रमुख आणि माजी आमदार महादेवांना बाबर यांचा वाढदिवस संपन्न झालेला आहे आणि या वाढदिवसात त्यांनी 2 तारखेपासून तर 5 तारखेपर्यंत विविध कार्यक्रम घेतले, जे समाज उपयोगी कार्यक्रम असतील. इतर जण वाढदिवसाला मोठमोठे बोर्ड लावतात, परंतु यांनी कार्यक्रमाचे बोर्ड लावले आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांची जो
जो मेळावा घेतला आता नोकरी महोत्सव, म्हणजे तरुणांसाठी असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, रुग्णांसाठी असेल, असे विविध कार्यक्रम त्यांनी या माध्यमातून घेतलेले आहे. आणि हे कार्यक्रम घेत असताना त्याला उदंड असा प्रतिसाद लोकांचा मिळाला. म्हणजे ते ज्येष्ठ नागरिक असतील किंवा रुग्ण असतील किंवा तरुण वर्ग असतील. आज नोकरी महोत्सवाच्या निमित्ताने जवळजवळ 500 ते 700 तरुण यामध्ये सहभागी झाले. म्हणजे जे समाजोपयोगी कार्यक्रम घेतले त्या कार्यक्रमाला त्याचा लाभ समाजाने प्रत्यक्ष व्यवस्थितपणे घेतला याचंही या ठिकाणी नमूद करावं लागेल. आणि या निमित्ताने त्यांना पुन्हा शुभेच्छा देऊन असेच समाजोपयोगी कार्यक्रम त्यांच्या हातून घडत राहावं. शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि सतत बरोबर राहू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि महादेव अण्णा बाबर यांना आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या पुन्हा शुभेच्छा देतो. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती. रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती. बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती. शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती. तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सांगली शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डिजिटल बोर्डवरील स्वतःचा फोटो राष्ट्रवादीचे प्रवक्ते शेरू सौदागर यांनी कापलाय. पक्षाकडनं अपमानास्पद वागणूक दिली जाते असा आरोप करून त्यांनी राष्ट्रवादीलाच घरचा आहेर दिलाय. सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये राष्ट्रवादीमध्ये जिरवाजिरवीची राजकारण सुरू आहे. नुकतेच आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर घेण्यात आलं. सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये शेकडो डिजिटल बोर्ड लावण्यात आले. सांगली शहरामधील डिजिटल बोर्डवरती 4थ्या फळीमधील कार्यकर्त्यांसोबत काही दिग्गज नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते. यापूर्वीही असे प्रकार घडले होते.
याबाबत शहर जिल्हाध्यक्ष आणि सचिवांकडे अनेकांनी तक्रारी देखील केल्या होत्या, मात्र याची दखल घेण्यात आली नाही। माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते शेरू सौदागर यांनी संतप्त होऊन डिजिटल बोर्डवरील आपला फोटो स्वतः कटरच्या साहाय्याने कापून काढला। काही ज्येष्ठ नेते कार्यकर्त्यांना कमी दाखवण्यासाठी अशी कृत्ये करतात असं सांगून त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली आहे। आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता आमदार जयंत पाटील यांनी स्वतः जातीने लक्ष घालून सांगलीमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेणं आवश्यक आहे, अशी मागणी सौदागर यांनी केली आहे। दरम्यान सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या कारभाराच्या विरोधामध्ये अनेकदा बंड झाले आहेत। नाराजांनी कोर कमिटी स्थापन करून राष्ट्रवादीमध्ये राहून वेगळी चूल मांडली आहे। महापालिका राजकारणामध्ये पक्षामधील दुफळी समोर आली आहे। भविष्यात जर राष्ट्रवादीच अशीच परिस्थिती राहिली तर भाजपसारख्या बलाढ्य पक्षाशी टक्कर कशी द्यायची, असा सवाल निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून उपस्थित होतोय। आमदार जयंत पाटील यांनी पुढील धोका ओळखून पावले टाकावीत, अन्यथा पक्ष रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की। आणि राष्ट्रवादीला येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपापसामध्येच लढावं लागणार की काय, असं या प्रकरणामधून दिसून येत आहे। मी माजी नगरसेवक आणि आता राष्ट्रवादीचा प्रवक्ता शेरू सौदागर। मागं जो आपला आरोग्य शिबिराच्या निमित्तानं लावलेला जो बोर्ड दिसतोय, त्या ठिकाणी एक फोटो फाडलेला दिसतोय आणि तो फोटो कुणी दुसऱ्या तिसऱ्याने फाडलेला नसून तो फोटो माझाच होता आणि संध्याकाळी 8 वाजता परवाच्या दिवशी तो मी स्वतः माझ्या हाताने कटिंग करून कापून काढलेला आहे। ह्याचं कारण असं आहे की आजपर्यंत 5-6 वेळा अशा घटना घडलेल्या आहेत की काही ठराविक सिनियर कार्यकर्ते आहेत, त्यांना जाणून बुजून खाली दाखविण्यासाठी ज्युनियर कार्यकर्त्यांच्या 3ऱ्या-4थ्या फळीतल्या कार्यकर्त्यांच्या रांकेमध्ये सिनियर नगरसेवकांचे फोटो घालणं, सिनियर कार्यकर्त्यांचे फोटो घालणं आणि त्यांना अपमानित करणं असे प्रकार घडत आले। आणि संबंधित आमचे सचिव जे आहेत मनोज भिसे आणि शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाजसाहेब यांच्या कानावर घालून सुद्धा हा बदल झालेला नाही, म्हणून नाईलाजानं मला हा फोटो कापून काढायला लागलेला आहे। मी यांच्या सर्वांमध्ये सिनियर आहे, 3 वेळा नगरसेवक म्हणून सलग 3 वेळा निवडून आलेला आहे। एकदा विरोधी पक्षनेता, एकदा सत्ताधारी गटनेता, 2 वेळा वॉटरवर्क्स चेअरमन म्हणून मी माझी कारकीर्द केलेली आहे। त्यावेळच्या कैलासवासी राजाभाऊ जगदाळे, व्यंकाप्पा पत्की, संभाजी आप्पा, DK कापका पाटील, रामभाऊ घोडके, दिनकर तात्या पाटील, आत्ताचे आमचे खासदार संजय काका पाटील यांच्या सानिध्यात काम केलेला, यांच्या बरोबरीनं काम केलेला नगरपालिकेतला मी एक कार्यकर्ता आहे। आणि माझ्यासारख्या सिनियर माणसाला जाणून बुजून फोटोमध्ये खाली दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्यापूर्वी हरिदास पाटलालाही तसंच आझाद चौकामध्ये जे फोटो लावले गेले त्यामध्ये हरिदास पाटलाच्या बद्दल असाच प्रकार घडलेला आहे। म्हणजे हे कानावर घालून सुद्धा जर बदल होत नसेल तर काय करावं, म्हणून मी स्वतः हा फोटो फाडून टाकला। आणि ह्याच्यानंतर तरी संबंधित आमचे जे शहर जिल्हा अध्यक्ष आहेत, सचिव आहेत, जबाबदार जी पार्टी चालवणारी आमची माणसं आहेत, ह्यांनी आज पार्टीमध्ये जी दुफळी व्हायला लागलेली आहे, लोक लांब जायला लागलेले आहेत, कार्यकर्ते तुटायला लागलेले आहेत। पार्टीच्या मिटिंगला आमचे अधिकृत नगरसेवकसुद्धा हजर राहत नाहीत। ह्याची कारणी मीमांसा काय आहे? आज निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा पद्धतीनं पार्टी आमची दुभंगत असेल तर याचं फार मोठी किंमत या पक्षाला मोजावी लागेल आणि ती लागू नये म्हणून मी प्रवक्ता म्हणून आज हे स्टेटमेंट देत आहे की ह्याच्या पुढं तरी कार्यकर्त्यांची मोळी बांधण्यासाठी पक्षानं आणि संबंधित जबाबदार पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेणं आणि याच्यासाठी संयुक्तिकरित्या एक मिटिंग घेऊन पक्षाची बांधणी करण्यासाठी जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष खंबीर करण्यासाठी आम्ही पावलं टाकली पाहिजेत, म्हणून मी हे वक्तव्य करत आहे। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली।
एकीचं बळ काय असतं आणि या एकीच्या जोरावर कोणतेही अशक्य वाटणारं काम अगदी सहजपणे पार पाडता येतं याचं मूर्तिमंत प्रत्यय आलाय तो आंबेगाव तालुक्यातील एका गावामध्ये. काय आहे ही एकीची कथा पाहूयात. आंबेगाव तालुक्यामधील बारमाही बागायत गाव म्हणून ओळख असणारे जारकरवाडी गाव, गावाच्या एकीमुळं पुन्हा एकदा गाव चर्चेमध्ये आलंय. या गावामधील तरुणांनी नव्या जुन्याचा मेळ साधत गावामधील मारुती मंदिर, गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केलाय. या कामी गावामधीलच काही दानशूर व्यक्तींसह माणसी 100 रुपयांपासून वैयक्तिक 2 लाखांपर्यंत आर्थिक मदत गावामध्ये करत गावातील या दोनही मंदिराचा कायापालट करण्यात आलाय. नुकताच या दोनही मंदिरामध्ये गणपती बाप्पा आणि मारुतीराया या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण करण्यात आलं. स्मार्ट व्हिलेजच्या दृष्टीनं प्रवास करणाऱ्या या गावानं आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकत डीजे बंदी, गुलालबंदी करत पारंपरिक पद्धतीनं मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढली. महिला भगिनींनी डोक्यावरती तुळशी वृंदावन घेत फुगड्या घालत मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवलाय. संपूर्णपणे आध्यात्मिक स्वरूप जपत गावामधील तरुणांनी राजकीय मतभेद विसरून एकत्र येत पक्षीय मतभेद बाजूला ठेवून या कार्यक्रमामध्ये तनमन धनानं सहभाग घेतलाय. या कार्यक्रमासाठी यथाशक्ती मदत केलेल्या व्यक्तींचा या प्रसंगी गावाच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला. या मंदिरांसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 9 लाखांची मदत केली आहे. या निमित्तानं गावाच्या वतीनं त्यांचा देखील सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, आंबेगाव पंचायत समितीचे सभापती उषाताई कानडे, पंचायत समितीचे सदस्य रवींद्र करंजकेले, जिल्हा नियोजन समितीचे अरुणभाऊ गिरे आदी मान्यवरांनी या प्रसंगी उपस्थित राहून गावकऱ्यांनी जपलेल्या या एकीचं तोंड भरून कौतुक केलंय. तसेच आगामी काळामध्ये ही एकी अशीच टिकून ठेवत गावाचा विकास साध्य करा, गावाच्या विकासासाठी कोणताही निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही देखील खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी ग्रामस्थांना दिली आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांनी लेझिम सादर करत कार्यक्रमामध्ये रंगत आणली. तसेच या प्रसंगी सादर झालेल्या एकपात्री समाज प्रबोधनपर भारुडानं उपस्थितांच्या डोळ्यामध्ये चांगलंच अंजन घातलंय. या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन सरपंच रुपालीताई भोजणे, उपसरपंच बाळासाहेब ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावामधील तरुणांनी पुढाकार घेत यशस्वीपणे पार पाडलाय. 21व्या शतकामध्ये जग कितीही झपाट्यानं बदललं तरी अध्यात्म हा मानवी जीवनाचा पाया आहे आणि तो खऱ्या अर्थानं तेव्हाच पक्का होईल जेव्हा सगळे मतभेद बाजूला ठेवून सामाजिक एकतेचा वसा जोपासला जाईल. तेव्हा जारकरवाडीकरांनी जपलेला हा वसा इतर गावांनीही जपावा हीच अपेक्षा. हायवेचा प्रश्न असेल, ही सगळी कामं करत असताना माझ्या दृष्टीनं गावाला 1.5-2 लाख रुपयाचं पत्रा शेड हे सुद्धा तेवढंच माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. 5,000ची रेल्वे, 5,000 कोटीची किंवा 3 लाखाचं पत्रा शेड तेवढंच महत्वाचं आहे आणि तेवढेच लोकांना आपुलकी वाटली पाहिजे, हे माझं तत्व राहिलेलं आहे. मी जास्त काही बोलत नाही. एक चांगलं काम केलं, गाव एकत्र आलं, गावाला कुठंतरी सगळ्यांना एक ईर्ष्या आहे की आम्हाला आमचं गाव पुढे आलं पाहिजे, त्यासाठी सगळ्यांना सहभाग असावा. मी तर राजकारण यावं असं म्हणणार नाही. आमदारांनी त्यांचं कंट्रीब्युशन करावं, खासदार म्हणून मी पण जबाबदारी उचलावी, पंचायत समिती सदस्य म्हणून रवींद्र करंजकेले त्यांनी पण काम करावं, जिल्हा परिषद सदस्य असेल त्यांनी पण काम करावं. राजकारण बाजूला ठेवून गावाचा विकास करायचं जर ठरलं तरच खऱ्या अर्थानं सोन्याचे दिवस येतील आणि ते लांब नाही. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोजेशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे.
नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा: पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती. रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती. बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती. शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती. तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता: JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता: आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU. तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे. संपर्क 67606060. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहुयात पुढची बातमी. राहुरी तालुक्यातील टाकळीमिया मुसळवाडी तलावालगत असणाऱ्या सतीश सोनवणे यांच्या उसाच्या क्षेत्रामध्ये 14 वर्षीय आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीचे हात पाय बाजूला आणि डोक्याची कवटी बाजूला पडलेली अशा अवस्थेमध्ये संशयास्पद मृतदेह आढळून आलाय. त्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील सतीश शंकर सोनवणे यांच्या उसाच्या शेतामध्ये दुपारी 12 वाजेच्या दरम्यान येथीलच एक महिला जनावरांना गवत आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी गवत घेत असताना आदिवासी समाजाची मुलगी मनीषा रोहिदास वाघ हिचा संशयास्पद मृतदेह इथे आढळून आलाय. घटनेच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, PSI लक्ष्मण भोसले, सविता सदावर्ते, पोलीस कॉन्स्टेबल सतीश त्रिभुवन फाटक दाखल झाले. सदर मुलगी ही 2 आठवड्यांपूर्वी बुधवारी टाकळीमियाच्या आठवडे बाजारामधून गायब झाली होती, अशी माहिती मुलीचे वडील रोहिदास वाघ यांनी दिली आहे. तसेच मयत मुलगी ही शेतामध्ये खुरपणीच्या कामास जात होती. मृतदेह मिळालेल्या ठिकाणी मुलीच्या डोक्याची कवटी बाजूला पडली होती. तसेच घोट्यापासून 2ही पाय नाहीसे झाले आहेत. तसेच हाताचे पंजेही नाही आहेत. मृताच्या जवळ बाजारी कानामधील झुबे काही अंतरावरती पोलिसांना मिळून आलेत. घटनेच्या ठिकाणी श्वान पथक, ठसे तज्ञ, फॉरेस्ट अधिकारी आदींना दुपारी उशिरापर्यंत पाचारण करण्यात आलं. दुपारी उशिरापर्यंत पोलीस चौकशी करत होते. सदर घटनेमुळे या परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. सध्या तरी पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करणार आहेत. सदर मुलीचा मृतदेह या ठिकाणी कसा आला, की तिला इथे उसामध्ये कोणी मारून टाकलं, की तिचा कोणाशी काही वाद झाला होता, किंवा तिच्यावरती बिबट्यानं हल्ला केला की काय, ती इथे कशी आली, असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. 5 फेब्रुवारी रोजी ओबीसी महासभेनं डॉक्टर PB कुंभार यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी न्याय, हक्क आणि जनगणना परिषद पार पडली आहे. या परिषदेच्या वेळी राज्यामधील आणि देशातील सर्व ओबीसी लोकांनी एकत्र यावं आणि राज्यातील आणि देशामध्ये परिवर्तन घडवून आणावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. 5 फेब्रुवारी 2018 रोजी ओबीसी महासभेनं डॉक्टर PB कुंभार यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी न्याय, हक्क आणि जनगणना परिषद पार पडली आहे. या परिषदेच्या वेळी राज्यामधील आणि देशामधील सर्व ओबीसींनी एकत्र यावं आणि या राज्यामध्ये आणि देशामध्ये परिवर्तन घडवून आणावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. भविष्यकाळ ओबीसींसाठी चांगला आहे. भारतीय संविधानानुसार सर्व जाती धर्माचे लोक एक समान असल्यानं सर्वांना समान वागणूक देण्याची भूमिका ओबीसींनी पार पाडावी अशी शपथ सर्व ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. महाराष्ट्रामधील 450 जातींनी एकाच छत्राखाली येऊन आपापल्यामधील एकता दाखवून दिली पाहिजे आणि ओबीसींचा विकास ओबीसींनी स्वतः करणं आवश्यक आहे. तसेच शासनानं ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेमध्ये द्यावी.
क्रिमिलियर अट रद्द करावी, जातीचे दाखले वेळेत द्यावे आणि ओबीसींची जातनिहाय जनगणना करून आकडेवारी जाहीर करावी अशा अनेक मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील अशी अपेक्षा सर्व नेत्यांच्या माध्यमामधनं या परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. मी डॉक्टर पी.व्ही. कुंभार, मी ओबीसी महासभेचा संस्थापक अध्यक्ष आणि ओबीसी प्रहार मासिकाचा मी संपादक. आज आम्ही ओबीसी महासभा आणि ओबीसी प्रहार मासिकातर्फे ओबीसी न्याय हक्क व जनगणना परिषद आम्ही इथं आयोजित केलेली आहे. या परिषदेचा मुख्य उद्देश असा आहे की या देशामध्ये मंडल कमिशननुसार 3743 जाती या देशामध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ ओबीसी, भटका विमुक्त आणि एसबीसी असा जो ओबीसीचा भाग आहे त्या 452 जाती आहेत. या सर्व जातींना एकत्र घेऊन येणे, एका छत्राखाली घेऊन येणे आणि यांच्या विकासासाठी शासनाकडे वेगवेगळ्या पद्धतीने आपण मागण्या करणे आणि त्या मागण्यांना इतर लोकांच्याकडून सपोर्ट मिळवणे हा या संस्थेचा उद्देश आहे. त्याच्यानंतर ही जी संस्था स्थापन केलेली आहे ओबीसी प्रहार, जे आमचं मुखपत्र आहे, याच्यामार्फत ह्या ओबीसींच्यावरती ओबीसीनं येणाऱ्या अडीअडचणी आणि त्याच्यावरती काय मार्ग निघेल हे ओबीसींच्या लोकांच्यापर्यंत पोहोचवणे हे ओबीसी प्रहारचं मुख्य काम आहे. या ओबीसींना खूप मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतं. ओबीसी म्हटलं की त्यांना गृहीत धरलं जातं. कुठल्याही प्रकारचे त्यांना न्याय, हक्क आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या दिल्या जात नाहीत. ओबीसीला गृहीत धरू नये आणि ओबीसींची शिवाय हे राज्यकारभार चालत नाही. म्हणून ओबीसी हा जो घटक आहे ह्याला मान सन्मान दिला पाहिजे. त्यांच्या जे काही मागण्या आहेत, त्यांच्या काही अडीअडचणी आहेत, ह्या शासनाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी सोडवले पाहिजेत. म्हणून आम्ही ही ओबीसी परिषद आयोजित केलेली आहे. जनगणना हा आमचा मुख्य प्रश्न आहे की जनगणना केल्याशिवाय, देशामध्ये जातवार जनगणना केल्याशिवाय कुठल्या जातीची किती संख्या आहे आणि ओबीसींची ह्या देशामध्ये किती संख्या आहे हे कळणार नाही. म्हणून ही जनगणना झालीच पाहिजे आणि ह्या जनगणनेनुसार जी काही जातवार संख्या येणार आहे ती जाहीर करून शासनाने, केंद्र शासन, राज्य शासनाने ह्या ओबीसींच्या आणि ओबीसींच्या पोटजातींच्यासाठी विकासाचा निधी पुरवला पाहिजे आणि विकासाचा निधी पुरवून ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची जी काही स्कॉलरशिप आहे, विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले आहेत, विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था शासनाने, स्थानिक स्वराज्य संस्थांनी आणि ह्या ओबीसींचे जे काही पुढारी आहेत, नेते आहेत यांनी करायला हव्यात. म्हणून ही आजची ओबीसी परिषद आम्ही आयोजित केलेली आहे. तुम्ही बोलता का? अरुण सर, मी रामदास धोत्रे या ओबीसी संस्थेचा, महासभेचा कार्याध्यक्ष व संयोजन कमिटी त्याचा अध्यक्ष आहे. गेले 5 वर्षापासून आम्ही संस्थापक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष व आमचे सहकारी हे संस्था उभारण्याकरता प्रयत्न केले. त्यात आम्हाला चांगलेच यश आले. आम्ही गेले 3 वर्ष एक प्रहार म्हणून मासिक चालवत आहोत. त्याचे संस्थापक आमचे अध्यक्ष कुंभार साहेब आहेत. या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही पोचलो आहे. दर महिन्याला त्याचे आमचे मासिक निघते. त्याचबरोबर आत्तापर्यंत आम्ही अनेक कार्यक्रम घेतले ओबीसीचे संपूर्ण लोकांना प्रश्न कळावेत त्याकरता. त्यात 1 वर्षापूर्वी आम्ही संपूर्ण भारतातील ओबीसीचे सर्व समाजसेवक महत्त्वाचे मेन त्यांना बोलवलं होतं. तोही कार्यक्रम आमचा उत्कृष्ट झाला. हा कार्यक्रम आम्ही मुद्दाम सर्व राजकीय नेते, सर्व पक्षाचे यांना घेऊन केलेला आहे की जेणेकरून जे काही राजकीय प्रश्न असतील किंवा सर्व प्रश्न असतील ओबीसींचे ते सुटावेत. हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये आम्हाला पहिल्यांदाच यश चांगले मिळते मोठ्या प्रमाणात असं दिसतंय. यातून ओबीसीला जर यश मिळालं तर ठीक आहे, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. धन्यवाद. रोल सर. मी बाळासाहेब आंबिके, ओबीसी महासभेचा संस्थापक उपाध्यक्ष. आम्ही आत्तापर्यंत गेली 5 वर्षे जे कार्य केले ते दरवर्षी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी, उदाहरणार्थ महिलांची रॅली ओबीसीच्या झेंड्याखाली घेतलेली आहे आणि बरेच वेळा आम्ही ओबीसी सगळे जे संघटना आहेत महाराष्ट्रात त्या सगळ्या एकत्र करण्याच्या दृष्टीने कार्य चालू आहे. आम्ही ओबीसी प्रहारमार्फत बऱ्याच वेळा त्या बाबतीत
हे करतो, ते जनजागृती करतो. बऱ्याच वेळा काही लोकांचे आम्हाला देशातून प्रत्येक राज्यातून काही वेळेस फोन येतात. आमचे अध्यक्ष त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून प्रत्येक ठिकाणी आपण कसं पुढं व्हायचं, कारण महाराष्ट्रात ज्या ओबीसीच्या जाती आणि देशात आपण 52% जो म्हणतो ओबीसी समाज आहे, जर 52% आपला समाज असेल ओबीसी, तर आपण देशावर पण राज्य करू शकतो, महाराष्ट्रात पण राज्य करू शकतो. परंतु हा जो ओबीसी समाज आहे काही ठराविक पातळीपर्यंतच लोकांच्या समोर येतो. बाकी इतरांनी जर सहकार्य केलं, बाकीचे जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, काही ओबीसी समाज जे आहे त्यांनी एकत्र आलं तर आपली नक्कीच प्रगती होईल आणि ओबीसी हा महाराष्ट्रात देशात 1 नंबरचा पक्ष राहील आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल चालू आहे. ठीक. नमस्कार, मी युवराज भुजबळ, ओबीसी महासभेचा युवक प्रदेशाध्यक्ष. आज गेले वर्षभर मी काम करतोय. गेले 22 जिल्ह्यात आम्ही ओबीसी महासभेचे युवक आघाडी स्थापन केलेली आहे. आज आपण ओबीसी महासभा आणि ओबीसी प्रहार तर्फे ओबीसी न्याय हक्क व जनगणना परिषद आयोजित केली आहे. या परिषदेमध्ये आपण तरुणांकरता उद्योजकता निर्माण करण्यासाठी उद्योजक शिबिर आपण राबवणार आहे. यासाठी कुमार सप्तर्षी हे आपले नेते आणि मार्गदर्शक सर्व तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याशिवाय जे सध्या ओबीसीच्या नेत्यांवरती जे वेगवेगळे आरोप लावले जातात, ते ओबीसी नेत्यांचे खच्चीकरण सुरू आहे, त्याच्याविरुद्ध आम्ही वर्षभर आवाज उठवत आहोत आणि आता या आवाजाची धार तीव्र करणार आहोत. धन्यवाद. मी सुमनताई पवार, आजच्या ओबीसी महासभा संघटनेच्या मी महिला आघाडी प्रमुख आहे आणि विशेषतः बाकीच्या मागण्या पुरुष वर्ग मागणारच आहेत, परंतु महिला विद्यार्थिनींच्या बाबतीमध्ये ज्या शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी खेडोपाड्यातून शहरामध्ये येतात तर त्यांना वसतिगृह अत्यावश्यक असतं, तर त्याची ही सोय व्हावी एवढीच माझी इच्छा आहे. ठीक आहे. अजून काय बोलायचं होतं तुम्हाला? नाही, माझं नाव हलिमा शेख, पश्चिम महाराष्ट्रात मी ओबीसी महासभेमध्ये काम करते. माझा उद्देश हे आहे, जे ओबीसी समाजामध्ये जे बरेच महिला कुठंतरी झडत आहे, त्यांना कुठं स्थान भेटत नाही, कुठलं त्यांना जरा शैक्षणिकसाठी पुढं जावं, काहीतरी महिलांसाठी काहीतरी करावं, ते ज्यासाठी काय लढा देत आहे त्यांच्यासाठी काय भेटत नाही, त्यासाठी जे ओबीसी समाज. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्वराज हॉस्पिटल, तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार. विश्वराज हॉस्पिटल, पुणे, सोलापूर
सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे. संपर्क 67606060. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहुयात पुढची बातमी. अखंड 25 वर्ष हलगीच्या तालावरती महाराष्ट्राच्या रसिकांना मंत्रमुग्ध करणारे, लोककला जिवंत ठेवणारे कलाकार श्री ज्ञानेश्वर काळोखे उर्फ माऊली आज कर्करोगाशी झुंज देत आहेत. मात्र प्रशासनाचं त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालंय. त्यामुळे उपासमारीची वेळ या कुटुंबावर आली आहे. त्यामुळे या कलावंताला मदतीचा हात देण्याचं आवाहन C24 तासच्या वतीनं करण्यात येत आहे. हलगीच्या तालावरती अखंडपणे 25 वर्ष उभ्या महाराष्ट्राच्या रसिकांना मंत्रमुग्ध करणारा, रसिकांच्या मनावरती राज्य करणारा, लोककला जिवंत ठेवणारा कलाकार श्री ज्ञानेश्वर काळोखे उर्फ माऊली आज दुर्धर आजाराशी सामना करतोय. आंबेगाव तालुक्याची राजधानी असलेल्या घोडेगाव या गावामध्ये अत्यंत गरीब कुटुंबामध्ये साधारणपणे 1958 मध्ये माऊलीचा जन्म झाला. अवघ्या 9 वर्षांपासून हलगी वाजवायला सुरुवात करणारा माऊली काळोखे यानं बघता बघता महाराष्ट्रामधील नामांकित तमाशा फडामध्ये साधारण 1982च्या काळामध्ये हलगी वाजवायला सुरुवात केली आणि तब्बल 25 वर्ष चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या तमाशामध्ये हलगी वाजवून रसिकांच्या मनामनामध्ये अधिराज्य गाजवलं. या कलेवरती प्रेम करणाऱ्या रसिकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं. या माध्यमामधनं त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करत होते. कारण या कुटुंबाला उत्पन्नाचं कोणतंही साधन नाहीये, शेती नाहीये, कुटुंबामध्ये सरकारी नोकरीस देखील कोणी नाहीये. त्यामुळे कुटुंबाची गुजराण या कलावंताच्या बेदगीवरच चालायची. यांना अनेक सामाजिक राजकीय संघटनांनी पुरस्कार दिलेत, पण आता त्यांचं वय झालंय आणि त्यांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजारानं घेरलंय. घरामध्ये कमवतं कोणी नाहीये. आतापर्यंत 2.5 ते 3 लाख रुपये खर्च करून देखील त्यांचा आजार बळावतच चाललाय. घरामध्ये वयोवृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक विधवा मुलगी आणि 3 नातवंड असा परिवार आहे. मुलगा अत्यंत अल्प रोजंदारीवरती कोर्टामध्ये सफाईगराचं काम करतोय. पत्नी लोकांच्या शेतावरती मोलमजुरी करतेय आणि या हलगी सम्राटाच्या महिन्याच्या औषध उपचाराचा खर्च करतेय. साधारण 1,500 ते 2,000 रुपये महिन्यांचा औषधांचा खर्च येतोय. या कुटुंबाला जीवन जगणं देखील कठीण होऊन बसलंय. आमचे प्रतिनिधी मोहसिन काठेवाडी यांनी या कुटुंबाला भेट देऊन कुटुंबाच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय. कधीपासून आजारी येते? आता या महिन्यात 7 तारखेला वर्ष होईल. कुठल्या दवाखान्यात उपचार केले? लोकरे डॉक्टर मंचरला. सिद्धकला हॉस्पिटल लोकरे. दवाखान्यात घेऊन जायची, सोनोग्राफी करायची, गोळ्या औषधं घेऊन यायची. येता येता 3 महिने चांगला फरक पडला त्यांना. 3 महिन्याच्या नंतर परत आजारी पडले. परत डोक्याला गाठ आली. तिचं ऑपरेशन केलं, तेव्हा 10,000 रुपये घालवले. तर नंतर मग आजारी पडत राहिले. सारखं दर महिन्याला 1,500-2,000 रुपये दवाखान्याला सारखे घालवायचे. दर महिन्याला जा ये गोळ्या औषधं घेऊन यायची, सगळं घेऊन यायचं. तिथून पुढं परत गाठ आली, परत दवाखान्यात न्याले. या कलावंतानं 2007 पासून कलावंत मानधन मिळण्यासाठी पाठपुरावा केलाय, पण अद्याप शासनानं मानधन देखील मंजूर केलं नाहीये. अशा अवस्थेमध्ये ज्या कलावंतांनी आपलं संपूर्ण आयुष्य कला जोपासण्यासाठी घालवलं, अशा कलावंतांची अशी आयुष्याची परवड होतीये. मात्र याकडे शासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, राज्य शासन कधी लक्ष देणार? आणि ज्यांनी ही महाराष्ट्राची लोकधारा जिवंत ठेवली त्यांना जीवनामध्ये आधार कधी मिळणार हाच खरा प्रश्न आहे. ही व्यक्ती घोडेगाव येथील शासकीय कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर म्हणजे घोडेगाव भवनी माळ रस्त्याला राहते. आपणही या समाजाचं काहीतरी देणे लागतो आणि माणुसकीच्या नात्यानं कोणाला जर मदत करायची असेल तर कृपया पुढील नंबरवरती संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 92 25 94 25 92. वयोवृद्ध काळामध्ये जे 1,500 रुपये मानधन दिले जाते ते तर दिलंच पाहिजे, परंतु महागाईच्या दृष्टीने त्याचे 3,000 रुपये पण केले पाहिजेत. आणि खऱ्या अर्थाने या महागाईच्या काळात
आणि हे जे लोककलावंत आहे की ज्यांनी पूर्ण आयुष्य महाराष्ट्राची लोककला जपण्यासाठी केलेलं आहे, अशा कलाकारांचा महाराष्ट्र शासनाने विमा उतरवला पाहिजे, त्यांच्या कुटुंबासह उतरवलं पाहिजे आणि त्यांना खऱ्या अर्थाने आजारपणामध्ये एक प्रकारे मदत होईल अशा प्रकारे शासनाने केलं पाहिजे. त्यांच्या कुटुंबातील ज्यांनी लोककला जिवंत ठेवली त्यांच्या कुटुंबातील कोणत्या तरी एका व्यक्तीला किंवा मुलाला त्यांच्या सरकारी नोकरीमध्ये काही आरक्षण मिळालं पाहिजे. या गोष्टीसाठी निश्चितच मी माझ्या संघटनेतर्फे आणि माझ्या आंबेडकरी जनतेच्या वतीने मी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. आणि मोहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. नेवाशामध्ये क्रांतिकारी पक्ष आणि भाजपची रस्त्याच्या भूमिपूजनावरून जुगलबंदी. एकाच रस्त्याचे 2 ठिकाणी भूमिपूजन संपन्न. अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत सांगलीमध्ये राष्ट्रवादी प्रवक्त्यांनी पक्षाच्या डिजिटल बोर्डवरील स्वतःचा फोटो कापला. टाकळीमध्ये सोनवणे यांच्या उसाच्या क्षेत्रामध्ये आढळल्याचे अस्पर मृतदेह. पोलीस तपास सुरू. परिसरामध्ये पसरली घबराट. आणि कर्करोगाशी झुंज देणारे हलगीपटू श्री ज्ञानेश्वर काळोखे यांना हवाय मदतीचा हात. मात्र प्रशासनाचं याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.